नमस्कार. विशेष चर्चेच्या या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत या निमित्तानं चर्चेत असलेल्या विविध मान्यवरांची आपण ओळख करूनच घेऊ, पण तत्पूर्वी आत्ताच्या घडीला मुंबईमध्ये मिशन पालिका म्हणजेच मुंबई महानगरपालिकेवर कब्जा मिळवण्याच्या साठी सुरू असलेल्या लढाईचे अनेक कंगोरे समोर येत आहेत. या चर्चेत आपल्या सोबत मुंबईच्या आपल्या स्टुडिओमध्ये अखिल चित्रे आहेत. अखिल चित्रेंकडे सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या राज्य संघटक पदाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्याकडून गणेश खंडकर आहेत. आपल्यासोबत वरिष्ठ राजकीय विश्लेषक या नात्यानं अनिकेत जोशी आहेत. डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत, जे शिवसेनेच्या प्रवक्त्याच्या भूमिकेत आहेत, आणि आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर आहेत, जे मनसेची भूमिका वरिष्ठ नेता या नात्यानं मांडतात. मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात. पटकन मला अविनाश अभ्यंकर आपल्याला संधी द्यायची, वेळेच्या मर्यादेमध्ये आपण आपली भूमिका मांडावी अशी विनंती. 1 मिनिटात पटकन जाणून घेऊयात, नक्की टाळी कुणी कुणाला द्यायची, हात आधी पुढे कुणी कुणाचा करायचा, याच वादात युती होणार का नाही याचं उत्तर दडलेलं आहे का? कसं आहे, टाळी करता सन्मान्य राजसाहेबांनी कोणापुढेही हात पसरलेला नाहीये, परंतु शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष त्यांच्या परीने राजसाहेबांना कशा प्रकारे जवळ करता येईल याचा विचार करतोय. परंतु जो काय निर्णय घ्यायचा असेल, कोणाबरोबर जायचं, कोणाबरोबर नाही जायचं, का स्वतंत्र लढायचं, हा निर्णय या पक्षामध्ये फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील. आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक तळागाळापर्यंत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये काम करतो आहोत. विधानसभेत जरी आम्हाला अपयश आलं असेल तरी सुद्धा लाखाच्या वर मतदान झालेलं आहे. आणि एक खात्री नक्की आहे की मुंबईतील जनता सुद्धा आता बघते की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेला राजसाहेबांची गरज प्रत्येक पक्षाला कशी लागते येते. त्यामुळे राजभाषा आणि राजविचार हे जेव्हा आम्ही लोकांसमोर घेऊन जाऊ तेव्हा मला खात्री आहे की लोक आमच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहतील. राहता राहिला प्रश्न की निर्णय काय घ्यायचा, तर तो आमच्या पक्षाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील. आपल्या पक्षाच्या माध्यमातून केवळ राज ठाकरे ही भूमिका घेणार असतील तर मग अखिल चित्रेंना विचारावं असं वाटतं की अखिल चित्रे, टाळी देण्याच्यासाठी उद्धव ठाकरेंनी आधी हात पुढे का केला नाही, निरोप का पाठवला जात नाही, संदेश घेऊन कोणी घरी का येत नाही, अशी चर्चा मनसेमध्ये होत असल्याचा एक संदर्भ आजच्या दिवसभरात समोर आला. तुम्हाला खरा वाटतो का तो? हे बघा, अविनाश अभ्यंकर साहेब हे मनसेचे वरिष्ठ नेते आहेत. आत्ता त्यांनी काय म्हटलंय तुम्ही ऐकलेलं आहे. अशा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य त्यांनी तरी ते केलेलं नाही. राहिला प्रश्न शिवसेना असो किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, या हे दोन्ही जे पक्ष आहेत हे आदेशावर चालणारे पक्ष आहेत. त्यांना जो काय आदेश त्यांच्या प्रमुखाकडनं येईल त्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे काम करतील. हा जो विषय आहे, या दोन्ही भावांमधला, दोन्ही पक्षाच्या प्रमुखांमधला विषय, मला असं वाटतं की ते दोघे तो विषय सोडू शकतात. त्यात आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते ह्याच्यावर बोलून काही फरक पडणार नाही. जे काय निर्णय घ्यायचा अखिल चित्रे अखिल चित्रे ज्या वेळेला म्हणतात लहान कार्यकर्त्यांनी बोलायचं नाही, मग अनिकेत जोशी, या चर्चा का होत आहेत दोन्ही पातळींवर? आपण जर पाहिलं, अनिकेत जोशी, अविनाश अभ्यंकर असोत की अखिल चित्रे असोत, ही दोन्ही मंडळी सातत्याने म्हणतात की दुय्यम आणि तिय्यम पातळीवर निर्णय होणारच नाहीये, चर्चाच नको. मग का म्हणून याची चर्चा दररोज घडते आहे? अनिकेत जोशी, या चर्चेच्या मागे पडद्या आडून खऱ्या अर्थानं सूत्र कुणाची आहेत? ही जी काही चर्चा होतीये, जसं चित्रे आणि अभ्यंकर म्हणाले त्याप्रमाणे ह्या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये झाली आणि त्यांनी जर एकत्र येऊन जाहीर केलं की आमची युती झाली तरच ती युती किंवा आघाडी होऊ शकेल, अदरवाईज असं काही होणार नाही. आत्ताच अभ्यंकर म्हणाले की राज ठाकरे यांनी वारंवार किंवा सातत्याने स्वबळावर निवडणुका लढवल्या, ते कुठल्याही पक्षावर गेले नाही. ते थोडंसं म्हणजे अर्धसत्य असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांनी एकदा भाजपला पाठिंबा दिला, त्यांच्या बरोबर गेले, एकदा महाविकास आघाडी सोबत ते होते, म्हणजे शरद पवारांच्या सोबत होते आणि शरद पवार महाविकास आघाडी बरोबर होते. या निवडणुका त्यांनी लढवल्या आहेत. त्यातल्या काही ठिकाणी त्यांचे उभे होते, काही ठिकाणी नव्हते, ही गोष्ट खरी आहे. पण राज ठाकरे यांना मानणारा एक खूप मोठा वर्ग मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, यात शंका नाही. पण मग अनिकेत जोशी, या चर्चा केवळ चर्चाच राहणार आहेत का? आणि मनापासून राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत आणि मनापासून उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंसोबत यायचंय असं तुम्हाला कधीतरी वाटतं आजच्या स्थितीमध्ये, 2025 मध्ये तरी?
आजच्या स्थितीमध्ये हे एकत्र येतील अशी शक्यता मला स्वतःला वाटत नाही. आणि त्याला जबाबदारी कोणाची? ते त्यासाठी जबाबदार उद्धव ठाकरेंना धरायचं का राज ठाकरे? नाहीये. कसं आहे की दोघांनी एक आडून इच्छा व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र येऊ असं दोघंही म्हणालेले आहेत. पण प्रत्यक्षात एकत्र येण्यासाठी जी काही प्रोसेस असते ती अद्याप सुरू झालेली नाही. त्याच्या कुठल्याही चर्चा गांभीर्याच्या स्तरावरती सुरू आहेत असं दिसत नाही. अर्थात मनसैनिकांची असेल किंवा जी ठाकरे सैनिकांची असेल ही इच्छा आहे एकत्र जाण्याची असं दिसतंय. पटकन एक या दोन निमित्तानं कार्यक्रम एकदा देखील अखिल त्यांनी चित्रेंची एकत्र भूमिका ऐकणार आहोत, मग अविनाश अभ्यंकर आणि त्यानंतर मी भारतीय जनता पार्टी तसंच शिवसेनेच्या प्रतिनिधींना चर्चेत सहभागी करेन. अखिल चित्रे, मनापासून कोणालाच एकत्र यायचं नाहीये हे निरीक्षण आहे आणि बहुतेक आता तसंच सगळ्यांना वाटायला लागलंय. नुसते हवेत बाण सुटतायत का? मनापासूनच सगळ्यांना एकत्र यायचं आहे. हे तुम्हाला महाराष्ट्रात तुमच्या प्रतिनिधीला विचारलं तर जिल्ह्यात तालुक्यात महाराष्ट्र सैनिकांचे आणि शिवसैनिकांचे काय या युतीबद्दल विचार आहेत ते तुम्हाला कळेल. नाही पण राहिला अखिल चित्रे, प्रश्न गोंधळ काय होतोय बघा. तुम्ही म्हणता सैनिकांना एकत्र यायचंय आणि निर्णय नेता घेणार आहे. हा गोंधळ नाहीये का? हा गोंधळ कसा आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा सन्माननीय राजसाहेबांनी त्यांची भूमिका, त्यांची भावना जेव्हा त्यांनी महेश मांजरेकरांना दिलेल्या पॉडकास्टमध्ये त्यांनी मांडली, तेव्हा राजसाहेबांनी त्यांची स्पष्ट भूमिका त्या पॉडकास्टमध्ये मांडल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला प्रतिसाद दिलं. त्याला प्रतिसाद दिल्यानंतर शिवसेनेतनं मला असं वाटतं एकही असा नेता नाहीये, एकही असा पदाधिकारी नाहीये ज्यांनी कोणत्याही प्रकारचे नेगेटिव्ह वक्तव्य किंवा त्या युतीबद्दल संकोच व्यक्त केलाय. प्रत्येकांची लाईन एकच राहिलेली आहे की सकारात्मकच सगळ्यांची भूमिका आहे आणि जो निर्णय पक्षप्रमुख घेतील त्याबरोबर ते जातील. आणि काल तर आपण वर्धापन दिनाच्या दिवशी पाहिलं की उद्धव साहेबांनी सांगितलं की 100% जे महाराष्ट्राच्या मनात आहे, जे सगळ्यांना वाटतं, जे राज्याच्या भल्याचं आहे तेच माझ्याकडनं होणार आणि तेच आम्ही करू. आणि युतीमध्ये दोन भावांच्या मध्ये दुसऱ्या लोकांनी जास्ती गडबड करू नये, त्यांनी ठीक आहे. आता तुम्ही वेगळा मुद्दा काढलात म्हणून मला पटकन मग गणेश खणकरांना संधी द्यावीशी वाटेल. गणेश खणकर, तुम्ही दोन भावांमध्ये बिब्बा घालताय का? तुम्ही म्हणजे भारतीय जनता पार्टी, कारण काल थेट उल्लेख केले गेले, हॉटेलमध्ये जाऊन भेटण्याचा उल्लेख केला गेला. बघा प्रसादजी, असं आहे की दोन भावांमध्ये काय चाललंय हा त्याचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. दोन भावांनी आपापले पक्ष वेगळे सांभाळावेत, त्यांची विचारसरणी वेगळी आहे. आज इथे शिवसेनेचे उभाटाचे प्रवक्ते जे सांगत असतील तर त्यांनी कुणी कोणाला टाळी द्यावी किंवा ती हाळी द्यावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग विषय असा येतो की मग त्यावेळेला राजसाहेब बाहेर पडले तर कुठल्या कारणासाठी बाहेर पडले? गेल्या वेळेला जेव्हा पाठिंबा द्यायचा न द्यायचा झाला तेव्हा बिना शर्ट म्हणून कोणी कोणाची हेटाळणी केली. मुंबई महापालिकेत नगरसेवक फोडताना हाच समंजसपणा उभाठाने त्यावेळेला का नाही दाखवला? पूर्णच्या पूर्ण मनसेचे सर्व, मी सभागृहातच होतो ना, एकमेव तरडे शिल्लक राहिले आणि बाकीचे सर्व नगरसेवक हे शिवसेनेने त्यावेळेला आपल्याकडे घेतले. कसे घेतले आज यावर चर्चा नाही करणार, पण घेतले ना. त्यावेळेला तुम्ही तुमचं राजकारण केलं, त्यावेळेला ते महाराष्ट्र हिताचं होतं का? एक मिनिट फक्त तुम्हाला थांबवू का? महाराष्ट्र हिताचं बोलणार, एक मिनिट थांबवू का तुम्हाला? आणि तुम्ही कधी भेटायचं यामध्ये भारतीय जनता पक्षाला कुठलीही अडचण नाही. आम्हाला या बाबतीत पूर्ण माहिती आहे की दोन्ही पक्ष हे आज खणकरजी तुमच्या मुद्द्यावर आक्षेप येत आहेत. अखिल चित्रेंना बोलायचं. ते जर आता इतिहासात जाऊन इतिहासातलं कोळसा घासणार असतील तर मला फक्त त्यांना इतकं नम्रपणे आठवण करून द्यायचं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल आहे ना, तुमच्या पक्षाचे नेते असतील, आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील किंवा अजून यादी लांब आहे, त्यांनी काय फुलं उधळली नव्हती. ते मनसेचं फुल फॉर्म बद्दल काय काय बोलले, ते राज ठाकरेंबद्दल काय बोलले, ते स्क्रिप्ट बद्दल काय बोलले, जरा तो इतिहास पण जरा लक्षात जरा घ्या. म्हणून तुम्ही इतिहासात जास्ती जाऊ नका. काय जवळीक काय व्हायची आहे ना महाराष्ट्राच्या हितासाठी ती होईल. तुम्ही जी भूमिका वारंवार बदलता त्याच्याबद्दल बोला. हो नाही, भूमिका तुम्ही पण वारंवार बदलता. मग तुमच्या नेत्यांनी का भूमिका नाही बदलली? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल त्यांची भूमिका आता बदलली का?
जरा विचारा ना आम्हाला मुख्यमंत्र्यांना का जाऊन. भेटतात? अहो विचारा ना जाऊन आम्हाला तुम्ही का भेटतात? मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून बसला तिथे. आम्हाला का तुम्ही द्या ना भेटतात? उत्तर. तुम्हाला का कोण येऊन अहो, भेटत तुम्ही नाही? द्या हो उत्तर. तुम्हाला का तुम्ही कोण येऊन तुम्हाला भेटत माहित नाही? नाही, आरडाओरड काय करता तुम्ही? उत्तर द्या ना. अरे मी कसली सिंपल प्रश्न आरडाओरड? तुम्हाला विचारतोय. उत्तर नाही देत आहेत म्हणून बोलता काय? भूमिका बदलली तुम्हाला का? का कोण येऊन भेटत भूमिका नाही? बदलली का? तुम्ही भेटा ना. भूमिका बदलली का? तुम्ही भेटा. तुम्हाला कोण नाही बोललंय? मुख्यमंत्र्यांची भूमिका तुम्हाला बदलली कोण नाही का? म्हणालाय? अहो मुख्यमंत्र्यांची काय भूमिका बोलताय? बदलली का? हो की चर्चेमध्ये? नाही? मला वाटतं अहो, याच्यावरचं मुद्द्यावरती एक चर्चा आहे ना उत्तर याच्यावरचं तुमच्याकडे. एक मिनिट अखिल चित्रे आणि त्याचबरोबर गणेश खनकर चर्चेत हस्तक्षेप करतो. पटकन अविनाश अभ्यंकर यांच्यापर्यंत पोहोचतो. अविनाश अभ्यंकर, या चर्चेतला तुमच्या मताचा संदर्भ सुद्धा घेणं गरजेचं आहे, कारण मुख्यमंत्री आणि राज ठाकरे या दोघांमधली भेट झाली, ती गुप्त असताना ती सार्वजनिक झाली. नक्की कुणी कोणाच्या विषयीच्या भूमिका बदलल्या आहेत? राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टोकाची टीका केली आहे आणि फडणवीसांनी सुद्धा राज ठाकरेंच्या विषयी तिरकी टीका केलेली आहे. राजकारणाच्या पलीकडे सन्मान्य राजसाहेबांची जी महाराष्ट्राची संस्कृती आहे, जी आता लोप पावत चालली आहे, परंतु राजकारणाच्या पलीकडे सुद्धा एक वैयक्तिक संबंध असतात आणि मला वाटतं अशा भेटीगाठी राजकारणात होत असतात. 100% त्या भेटीगाठींमध्ये राजकीय आणि अराजकीय दोन्ही चर्चा असतात, परंतु परसेप्शन ही मीडिया कायम तयार करत असतं की हे असं म्हणाले, मला असे वाटते की, ह्याच्यावरनं हा सगळा एपिसोड सुरू होतो. त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यामध्ये जे काय असेल, मी असीन किंवा अखिलजी असतील किंवा अजून कुठल्याही पक्षाचे, त्यांच्या पक्षाचे नेते असतील, आमच्या पक्षाचे नेते माझ्यासकट असतील, प्रवक्ते असतील, जी. यांनी कितीही जरी भाष्य केलं आणि आमच्या दोन्ही म्हणजे आमच्या पक्षांमध्ये हा भावनेचा 100% आदर केला जातो, कार्यकर्त्यांचा विचारांचा सुद्धा जी. आदर केला जातो, परंतु त्या आधारावरती संपूर्णपणे अभ्यास करून नाही, राजसाहेब ठाकरे जो अभ्यंकरजी, आदेश देतील. अविनाशजी हे अविनाशजी फक्त एक 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 मध्ये हस्तक्षेप करतो आणि पुढचा मुद्दा या निमित्तानं घेतो. मग तुमच्या ज्या भेटीगाठी होतात त्या महाराष्ट्रातल्या परिपक्व राजकीय संस्कृतीला टिकवण्यासाठी आहेत? कोणत्याही प्रकारचं राजकारण त्यात नाही. फडणवीस येऊन भेटतात, राज ठाकरे जाऊन फडणवीसांना भेटतात, या सगळ्या गोष्टी केवळ स्नेह आणि आपापसातलं सौहार्द बाळगण्यासाठी? नाही नाही नाही, अजिबात नाही. माझं म्हणणं स्पेसिफिक होतं. आपण आता परत उलट करून बघा, मागे करून, की 100% ते एकमेकांना भेटत असतील. त्यात राजकीय आणि अराजकीय चर्चा नक्की होत असतील, परंतु फक्त ह्याच कारणाकरता भेटले असं होऊ शकत नाही. स्नेहसंबंध असतात. आमच्याकडे अनेक पक्षांची लोक शिवतीर्थावरती येत असतात, म्हणजे काही युती करता आणि आघाडी करता येतात असं नाही. राजसाहेब ठाकरे हे अनेक लोकांशी बोलत असतात, फार मुंबईपासून दिल्लीपर्यंत, परंतु महाराष्ट्राचा विषय असतो, मराठी ठीक आहे. माणसाचा विषय असतो, हे मध्ये बँकेच्या आंदोलनाचा विषय असेल, आदित्य हे आता जे हिंदी भाषेचं असेल त्याच्यावरचे विषय असतील, जी. आणि हा झाला एक विषय. भविष्यात जे काय करायचंय, राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील तो आम्ही 100% मानू. आणि पटकन डॉक्टर वाघमारेंपर्यंत पोहोचायचंय. हा मुद्दा घेऊनच डॉक्टर वाघमारेंपर्यंत जातो. डॉक्टर राजू वाघमारे, शिवसेनेचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं चर्चेत असताना आपण एका गोष्टीचा या चर्चेतला संदर्भ घेऊन खुलासावार उत्तर द्यावं. राज ठाकरेंकडे सर्व विषयांसाठी सर्व माणसं येत असतात आणि अशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरे अट का घालतात, तर आधी त्या शिवतीर्थावरच्या जेवणावळी बंद करा. म्हणजे थोडक्यात काय, तर भाजप आणि शिंदे या दोघांपासून सुरक्षित अंतर ठेवा, तेव्हाच तुम्हाला उद्धव ठाकरेंसोबत येता येईल. या स्थितीत वाटतं तुम्हाला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि महानगरपालिका जिंकू शकतील? सुहास कातेजी, कसं आहे, माझ्या दृष्टीने जर या महाराष्ट्राचा आपण अभ्यास केला राजकारणाचा, तर पवार साहेबांनंतर आदरणीय राज ठाकरे असं व्यक्तिमत्व आहे की ते समाजाच्या वेगवेगळ्या थरातील लोकांना, या राजकीय पक्षातील लोकांना भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात, वेगवेगळे राजकीय नेते त्यांना भेटतात. त्याच्यामुळे त्यांना ज्यावेळी लोक भेटतात किंवा त्यांच्या घरी ज्यावेळी लोक जातात, ही महाराष्ट्राची पुरोगामी संस्कृती आहे. आता ज्यांना ती संस्कृतीच कळत नाही, ज्यांना आपल्या घरी कोण आलेलं आणि त्यांना आपण जेवण देतोय, भले ते दुसऱ्या पक्षातील असू द्या, पण मित्रत्वाचे संबंध ज्यांचे कुठे नाही आहेत महाराष्ट्रात, किंवा ज्यांना कोण बोलवत नाही किंवा त्यांच्याकडे कोण भेटायला जात नाही चांगल्या संबंधातून, असे जे लोक आहेत, अशा लोकांना या बाबतीत कळणारच नाही. हा पहिला मुद्दा आहे. कारण वाघमारे, तुमचा आक्षेप नक्की कोणाबद्दल आहे? वाघमारे, तुमचा आक्षेप नक्की कोणाबद्दल आहे? कारण तुम्ही इतके काही अडून बोलणारे नेते नाही, तुम्ही थेट नाव घेणारे नेते आहात.
नाही सुहास खातेजी, अहो तुम्ही दोघांबद्दल विचारलं की हे असं म्हणतायत, तर नॅचरली मी उद्धव ठाकरेंबद्दल बोलतोय. मी स्पष्ट सांगितलं ना, उद्धव ठाकरेंना कोणता राजकीय नेता विदाऊट राजकीय फायद्याशिवाय भेटतो? कोणच भेटत नाही. तिकडे कोण जातं, कोणाशी भेटतात? फक्त आणि फक्त राजकीय आणि स्वतःच्या फायद्यासाठी असणारे लोक हे उद्धव साहेबांना भेटतात. वाघमारे पण साहेब, राज sorry म्हणे, साहेबांचं कोण तसं ठरवणार? नाहीये. हा फरक महाराष्ट्राने बघितलेला आहे. त्याच्यामुळे दुसरा मुद्दा असा की ज्यावेळी आपण राजकीय युती करतो, ज्यावेळी उभाटाने काँग्रेस बरोबर युती केली, तेव्हा तुम्ही आणि पण काँग्रेसमध्ये होता. महाविकास आघाडी ज्यावेळी केली, वाघमारेजी, त्यावेळी आपल्याविषयी पण काही काँग्रेसमध्ये आपल्याविषयी होता काही तेव्हा. प्रतिक्रिया येत आहेत. एकदा ऐका पटकन, अखिल चित्रेंना काही बोलायचंय आपल्याविषयी. मला पूर्ण करू द्या प्लीज. मगाशी पण तुम्ही मला बोलायला दिलं नाही. मला पूर्ण करू द्या ना. एक गोष्ट लक्षात घ्या की मागच्या वेळी ज्यावेळी उभाटाने त्यावेळेच्या शिवसेनेने काँग्रेस बरोबर युती केली होती, त्या युतीमध्ये अटी आणि शर्ती काँग्रेसला टाकल्या होत्या का? तर टाकल्या नव्हत्या. काँग्रेस त्यावेळी, मी होतो महाविकास आघाडीचा प्रवक्ता, काँग्रेस त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलत होती. काय केलं उभाटाने? त्यांना कुठे अटी टाकल्या? मग आता अटी कुठून आल्या? हा पहिला प्रश्न. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जे लाचार आहेत, ज्यांच्याकडे आता गमवण्यासारखं काही नाही, तर त्यांना या अटीबिटी शोभत नाहीत हो. त्यांना कोण विचारतंय उभाटाला? एकही पक्ष त्यांच्याकडे जात नाही. काँग्रेस त्यांना विचारत नाही. पवार साहेब त्यांना स्पष्ट बोलतात, ते विचारत नाही. मग आता यांच्यासारख्यानी, ज्याच्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही, ठीक. ज्यांनी कमरेचं सोडून डोक्याला बांधलंय, त्यांच्याकडे कोण जात नाही. तो अखिल चित्रेंना उभाटा- उत्तर द्यायचं आहे याचं. वाघमारेजी, वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला प्रत्येकाला संधी देता येणार आहे. अखिल चित्रे, पटकन उत्तर द्या, मिनिटभराचा वेळ आहे. काय झालंय त्यांच्यावर झाले ठाकरेंची परिणाम, ते पोझिशन आले वेगळी काँग्रेसमधनं, आहे. त्यांना ते अजून काही उंचीवर कळलं आहे. नाही. इकडे हे अजून कुठे काय आहे? ते हे तर त्यांना- तळागाळात पोहोचले. अच्छा, बोला बोला बोला, हे झालं लाचार बोलून. लोक आहेत. ओ, या काय? पक्षाकडे काही शिल्लक नाही. काय शिल्लक आहे त्याच्यामुळे- तुमच्याकडे? काय शिल्लक आहे? काही उष्ण शिल्लक घेतलंय, नाही. उष्ण त्याच्यामुळे- घेतलंय भारतीय जनता पार्टीकडनं. त्याच्यामुळे- शासेना झाली आहे निर्माण. त्याच्यामुळे तुमच्याकडे तरी काहीही काय आहे? बडबडायचं. उधार पे कितनी आम्ही जिंदगी सिद्ध जियोगे? केलंय. उधार की जिंदगी आम्ही कितने दिन जियोगे? महाराष्ट्राने सिद्ध स्वतःच्या केलंय जीवावर की शिवसेना, आमचे उद्धव बाळासाहेब साथ ठाकरे हे लढत आहेत आणि तुम्हाला उभाटाकडे- पुरून उडणार. अरे, म्हणून तुमच्या इथे उभाटाला मनाची लाज भीती वाटली निर्माण पाहिजे. झाली ना. या भीती कुठे उभाटावाल्यांना भीती लाज कुठे याची वाटली काय तुमच्या पाहिजे. सगळं चालू आज आहे? ठाकरेंना कथा वाचन, ते कथा अरे, वाचन जरा स्वतःची थांबवा. परिस्थिती काय? महाराष्ट्रात स्वतःची तुम्हाला या परिस्थिती काय आहे? मुंबईमध्येच अरे, तुमचा आम्हाला रत्न अडवला ना, स्वीकारलंय. तर तुम्हाला लक्षात येईल. शिवसेनेला महाराष्ट्राने स्वीकारलं. अरे काय महाराष्ट्राने स्वीकारलंय? मग खासदारकीच्या निवडणुकीत कुठे तुम्हाला महाराष्ट्राने धुतकारलेलं का? अहो, धुवून काढलेलं तुम्हाला, धुतकारलेलं. दोन्ही निवडणुकीबद्दल बोला. अर्धवट माहिती सांगू नका, अर्धवट माहितीवर बोलू नका. जरा ज्ञानात भर टाका. हा, खासदारकीच्या निवडणुकीत तुम्हाला काय धुवून लावलेलं ना महाराष्ट्राने? हा, उधळून काढलेलं तुम्हाला सगळीकडनं. अहो, आरशात बघायला पण तुम्हाला लाज तुम्हाला वाटते का लाज? अशी उभाटाची तुम्हाला वाटते का परिस्थिती लाज? आहे. तुमच्या ही पक्षातल्या उभाटाची त्या परिस्थिती गटातल्या आहे. एकाही माणसाला लाज आमचे वाटते का? 60 तर मग आम्हाला का लाज वाटेल? आम्हाला महाराष्ट्राने तुम्हाला जर शरम स्वीकारलंय. वाटत नाही एवढी गद्दारी शिवसेना करून? म्हणून स्वीकारलंय. गद्दारीचा इतिहास 133 बाळासाहेबांचे देशाला विचार जोपर्यंत घेऊन जाणारा, समजून नाही आला तोपर्यंत करत गेला. बाळासाहेबांचे तुम्हाला विचार लाज नाही घेऊन वाटत, जाणारा तर आम्हाला का लाज म्हणून वाटेल? आम्हाला स्वीकारलंय. कशाला? अहो, काय तुमची स्वीकारलंय लायकी तुम्हाला? काय? काय स्वीकारलंय? तुम्हाला या सगळे पेड कार्यक्रम घेत महाराष्ट्रातील फिरता, जनतेने पेड कार्यकर्ते घेऊन नाकारलंय. फिरता, पेड जनतेला घेत, पेड महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना घेता. जनतेने तुम्हाला काय, तुम्हाला लाज शरम काय आहे? काय आहे लाज शरम? लाज शरम विकून खाल्ली. अहो, तुमची परिस्थिती काय? काय परिस्थिती तुम्हाला आहे? हाकलून अरे आम्ही दिलंय. ठाम उभे आहोत मैदानात. लोकांनी- काय परिस्थिती आहे आमची? लोकांनी तुम्हाला विधानसभेमध्ये दाखवून अहो, दिलं विधानसभा की सोडा तुमचे हो. सगळे लोकसभेत तुमचं काय झालं? संपलेलं आहे. लोकसभेत तुमचं सगळं काय झालं? संपलंय. अहो, लोकसभेतलं ही सांगा ना. शेवटची फडफड आहे. फडफड तर ती तुमची फडफड चालू आहे. तर फडफडणारा दिवा आता महानगरपालिकेमध्ये विझणार आहे आम्ही महानगरपालिकेच्या बंद करू. निवडणुकीत. काय किती शिल्लक तुम्ही राहिलेलं फडफडला ना, आहे? तो विझणार आहे तो अहो, दिवा. काय शिल्लक राहिलंय? हस्तक्षेप या चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. आणि या चर्चेला पुढे नेत असताना एक गंभीर आरोप झाला गणेश ठक्कणकर, तुम्ही शिंदेंना फूस लावली आहे. हा आरोप अखिल चित्रेंनी केला. ते म्हणतायत ही शाह सेना आहे, शिवसेना नाही. उत्तर द्यावं लागणार आहे तुम्हाला. गणेश खणकर आपल्या सोबत अखिल चित्रे आहेत, त्यांच्या आरोपाचं उत्तर. बघा प्रसादजी, मी मगाचपासून एक हात वर करतोय. तुम्ही चर्चा चालवत आहात. तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोललात आणि इथे अभ्यंकरची सुद्धा आहे.
बघा असं आहे की 2014ला राजसाहेबांनी काय भूमिका घेतली, 2019ला कोणाबरोबर गेले किंवा 2024ला त्यांनी काय भूमिका घेतली. कधी ते आमच्याबद्दल चांगले बोलले असतील, कधी आमच्याबद्दल वाईट बोलले असतील, कधी ते लाव रे तो व्हिडिओ म्हणून त्यांनी केला असेल. परंतु प्रसादजी, या महाराष्ट्राची राजकारणाची संस्कृती एक वेगळ्या पद्धतीची आहे. आशिष शेलारजी राज ठाकरेंना भेटतात, विद्यार्थी चळवळीतनं आलेली सर्व नेते मंडळी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून राजसाहेब त्यांच्याकडे जातात. त्यांनी नवीन घर घेतलं, बांधलं, त्यांनी ठीक आहे. एकनाथजींना बोलवलं, विविध नेत्यांना बोलवलं. बघा असं आहे प्रसादजी, परंतु कधी एका मर्यादेच्या पलीकडे तू राहशील नाही तर मी राहीन, नाही तर हे करीन मी हे करीन, कोठळा काढ, ही सगळी भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हती हो साहेब. हे कुणी आणलं राजकारण? असेल ना राजकीय भांडण असेल, काल परवापर्यंत आपण एकत्र होतो, नाही पटलं, तुम्ही वेगळा मार्ग निवडला. बाळासाहेबांनी कधीच आयुष्यात स्वीकारला नाही, तो तुम्ही स्वीकारलं, ठीक आहे ना. तुम्हाला सत्ता हवी होती, तुम्ही गेलात. मग मी हा विचार करतो की राजसाहेब सुद्धा बाजूला पडले ना, त्यांनी आमच्यावर टीका केली नाही, नाही ते आमच्याबद्दल बोलले, ठीक पण आहे. अहो, आम्ही भेटतो ना, बोलतो ना. पण गणेश तुम्हाला काय खंडकर, आपण भेटत गणेश नाही? खंडकर, आपण थोडस मागच्या मुद्द्याशी बोलताय. त्यांनी जो मुद्दा मागाशी घेतला होता की एकनाथ शिंदेच्या मागे भारतीय जनता पार्टी आहे, शाह सेना झालीये, शिवसेना राहिलेली नाही. सुवाची मला बोलू यामध्ये द्या. माझा एकच विषय, एक मिनिट डॉक्टर साहेब जरा थांबा. असा आहे, जर का प्रसादजी तुम्ही शिवसेनेतनं जे जे नेते बाहेर पडले, मग ते नारायण राणे साहेब असतील, राजसाहेब असतील किंवा आतापर्यंत शिंदे साहेब बाहेर पडले, या सगळ्यांनी तुम्ही कधी एक विचार करू शकता का हो साहेब? तुम्ही सत्तेवर आहात आणि तुम्हाला 40 आमदार सोडून जातात, म्हणजे तुमचा कर्तृत्वाचा आलेख हा तुम्ही स्वतः तपासा ना. दुसऱ्याला दोष का देता तुम्ही? आयुष्यभर तुम्ही माझं हे चोरलं, माझं ते चोरलं, मी हे केलं, मी ते केलं. अहो, ज्या शिवसैनिकांनी लाठ्या खाल्ल्या, आयुष्याची होळी केली, त्या ज्या शिवसैनिकांना भारतीय खायला जनता मिळालं. पार्टीच्या त्यांचं काय कोणी कार्यकर्त्यांनी चोरलं? पदाधिकाऱ्यांनी ही इतके चर्चा वर्ष का म्हणून करता काम तुम्ही? केलं, यांची फूट आहे, त्यांची त्यांना फूट कोणालाही आहे. नेतेपद, जेव्हा आम्ही त्यांना चुकलो कोणालाही होतो, पुढच्या जेव्हा आम्ही रांगेत चुकलो बसायला, होतो, ते कोणीही तर आमदार, ते जनता कोणीही आम्हाला खासदार, ते बिचारे का म्हणून केशव करता उपाध्ये तुम्ही? सगळ्या चॅनलवरती घसा कारण काढत तुम्ही असतात. दुसऱ्याच्या ते नावाने माधव भंडारी बोलायला बिचारे लागला. सगळ्या चॅनलवर तुमची भूमिका मांडत असायचे. त्यांना तुम्ही काय दिलं हो? तुम्ही काय कार्यकर्त्यांबद्दल, त्यांच्या व्यथांबद्दल तुम्ही बोलताय? नका सांगू. हा, मग तुम्ही आम्ही मला आमच्या काय सांगता? पक्षाचं बघू, तुम्ही नाही नका सांगणार, मी बघू. नाही सांगणार. तुम्ही बोलणार तर तुम्हाला तुम्ही- त्याच भाषेत उत्तर अहो, देणार. चित्रे, तुम्ही निष्ठेच्या गोष्टी नका करू मग आमच्या तुम्ही पण बरोबर. निष्ठेच्या गोष्टी करू नका. आम्ही तुमच्या तुम्ही पक्षाबद्दल बोलू नका. निष्ठेच्या तुम्ही जे गोष्टी बोलणार केल्या. त्याच लोकं भाषेत का तुम्हाला सुरू उत्तर केली? देऊ. ते ज्या मी बोललो. भाषेत तुम्ही बोलणार ना त्या भाषेत तुम्हाला उत्तर देऊ. जरूर ठीक आहे, पण बोला. एक प्रश्न निष्ठेच्याच बोला. निमित्तानं निघालाय. अखिल चित्रे, आपण स्वतः मनसेतून आत्ताच उद्धव गटामध्ये आलेला आहात. बरोबर. निष्ठेच्या बद्दलची चर्चा कुणी करायची? मी ते अखिल चित्रेला विचारा. नाही, बरोबर आहे. त्यांनाच पुन्हा विचारलंय. राजू वाघमारेंना पण त्यांनाच विचारायला विचारलंय. लागेल. तसं तर राजू वाघमारेंना विचारावं लागेल, एकनाथ शिंदेना विचारावं लागेल, तुमच्या बघा, पक्षात जे जे कोण आता खासदार झाले, आमदार झाले, ज्यांना तुमच्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना डावळून त्यांना मांडीवर बसवलं, मांडीच्या आजूबाजूला बसवलं, त्यांच्याबद्दल पण विचारावं लागेल, त्यांच्याबद्दल पण बोलावं लागेल. ते सोयीस्करपणे विसरू नका. आणि मी सत्तेत असलेल्या एका पक्षात नाही आलो. थोडक्यात मी काय, ठाकरेंबरोबर ऐका, एक होतो, मिनिट. मी ठाकरेंबरोबर आहे, मी अखिल चित्रे, ठाकरेंबरोबर आहे. अखिल चित्रे असोत की बाकी सगळेजण, थोडक्यात काय आहे ना, निष्ठेचा मुद्दा न काढलेला बरा अशी परिस्थिती आलेली आहे. अविनाश अभ्यंकर, एका मिनिटात उत्तर, यावर काही टिप्पणी आहे का आपली? कशावरती टिप्पणी करू? निष्ठा कोणी कोणाची काढायची या मुद्द्यावर आपल्याला काही टिप्पणी करायची आहे? कारण चर्चा तिथेच येऊन फिरते. नाही, माझा विषय आता एवढाच आहे याच्यामध्ये की आता सगळे इथे काचेच्या घरात राहणारे आहेत, आलं का लक्षात? आणि एक गोष्ट तुम्हाला मी नक्की सांगतो की आम्ही जे महाराष्ट्र सैनिक आता आहोत आणि कोण कुठला विचार दुसऱ्या पक्षात गेला असेल, कोणी का झाला, तो इतिहास झाला. आता त्याच्यावर भाष्य करण्यात काही अर्थ नाही. आपल्याला जर बोलायचं असेल तर वर्तमान आणि भविष्य या विषयावर बोललं पाहिजे. आणि त्याच्यावर जर बोललो तर आपण सगळेजण उत्तम काम करू शकू. परंतु जर फक्त टीकेमध्येच वेळ घालवला तर तुमचे एपिसोड वाया जातील. पटकन मग आता पुढच्या मुद्द्याला घेतो. तुम्ही त्याच्याकडे अनायसे या मुद्द्याला इथेच थांबवलं, धन्यवाद त्यासाठी. तुम्ही म्हणताय की वर्तमान आणि भविष्यावर बोला, तर वर्तमानातला पहिला मुद्दा, उद्धव ठाकरेंच्या अटी शर्ती पाळून राज ठाकरे त्यांच्या सोबत जातील का? त्याचं तुम्हाला अगदी स्पष्ट उत्तर देतो. याचा जो काय निर्णय असेल
तो फक्त आमच्या पक्षामध्ये राजसाहेब ठाकरेच घेतील. आणि मला वाटतं त्यांनी कुठल्या अटी शर्ती घातल्यात काय आता आम्ही काय ऐकलेलं नाहीत, मी काय पाहिलेलं नाही आहेत, परंतु त्या काही अत्यंत सन्मानाने सांगतो तुम्हाला मी. 100% त्यांचा मी आदर करतो. परंतु जे काय असेल ते जेव्हा दोन भाऊ असतील, दोन पक्षप्रमुख असतील, ते जेव्हा एकत्र भेटतील, ते जेव्हा एकत्र बोलतील, तेव्हा जर काही व्हायचं असेल तर होईल. आणि जो काही निर्णय असेल तो आमच्या पक्षाकडून आम्ही दोघं कितीही बोललो किंवा आमच्या पक्षातले त्यांच्या पक्षातले नेते कितीही बोलले ठीक आहे. तरी जो काही सर्वोच्च निर्णय असेल तो आमच्या पक्षाकडून हा एक फक्त संदर्भ आणि फक्त राजसाहेब संदर्भ ठाकरेच यातला घेतील. घेतो. अमित ठाकरेंचं मध्यंतरी आलेलं वक्तव्य होतं, ते असं म्हणाले दोन्ही भावांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत, ते एकमेकांना अपेक्षा असेल, इच्छा असेल तर फोन करतील. हे जर वक्तव्य प्रमाण मानलं तर मग दोन भाऊ एकमेकांना फोन करणार आहेत का, की महेश मांजरेकरची मुलाखत हा फुलस्टॉप समजायचा आहे? आपण मला विचारताय? बिलकुल बिलकुल अविनाश अभ्यंकर आपल्याला विचारलं. महेश मांजरेकरांचा मुलाखत आपण जर नीट ऐकली आणि त्याचा जर लार्जर कॅनव्हासने विचार केला तर त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला त्यांचं उत्तर काय होतं आहे का, की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती जी काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या आपण विसरू शकतो. म्हणजे अगदी लगेच काही युतीचा किंवा आघाडीचा झेंडा घेऊन राजसाहेब ठाकरे धावत सुटले नाहीत. शेवटी ती एक मुलाखत होती आणि त्याच्यात ज्या अनौपचारिक किंवा औपचारिक गप्पा असतात त्यामुळे त्यांनी हे उत्तर दिलं होतं. आणि शेवटी ठीक आहे. लक्षात ठेवा, माणूस अतिशय स्पष्ट आहे, विचार अतिशय स्पष्ट आहेत आणि त्यांनी त्यांची भूमिका त्याप्रमाणे मांडलेली आहे. परंतु माझी एकच विनंती राहील की त्यांना कृपया कोणी गृहीत किंवा ग्राह्य धरू नये. स्वतंत्र विचारांचा स्वतंत्र असा पक्ष आहे. आमचा पक्ष हा स्वतंत्र विचारांनी चालतो, राजसाहेबांच्या आदेशांनी चालतो. आणि भविष्यात परत सांगतो, मला वाटतं मी 10व्यांदा, जर कुठले निर्णय घ्यायचे असतील तर ते फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच आमच्या पक्षाच्या वतीने घेते. जी अविनाश अभ्यंकर, मग एक पटकन जाता जाता आपल्याकडून प्रतिक्रिया लागेल ती अशी, तुम्ही म्हणालात महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार आहात आणि समोरून पण सकारात्मक प्रतिसाद आला. हे अपेक्षितच नव्हतं का? कारण आतापर्यंत तुम्हाला समोरून म्हणजेच उद्धव ठाकरेंकडून तसा सकारात्मक प्रतिसाद कधी आला नव्हता. यावेळेला सकारात्मक प्रतिसाद नुसता आलाच नाही तर तो कायम राहिलाय. हे राज ठाकरेंना आणि पर्यायानं तुम्हा सगळ्यांना अपेक्षित होतं का? तुम्ही ट्रॅपमध्ये अडकलाय का? याच्या ट्रॅपमध्ये काय अडकायचं आहे? अहो, प्रत्येक इथे स्वतंत्र विचारांचा पक्ष आहे. आमचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आहेत, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे आहेत. आणि जर काही व्हायचं असेल, जर काही करायचं असेल तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, कोणी कितीही मतं मांडली, कोणी काही जरी बोललं तरी हे दोन नेते जेव्हा एकत्र बसतील तेव्हा जर काही व्हायचं असेल तर होईल. ठीक आहे. आमच्या पक्षाकडनं जो निर्णय घ्यायचा आहे तो राजसाहेब ठाकरे फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील. मी किंवा अखिल कितीही ओरडलो, कितीही बोललो किंवा आमच्या पक्षाकडनं नेते बोलले, त्यांच्या पक्षाकडनं नेते बोलले, तरी पुढे काही होऊ शकत नाही. इतका स्पष्ट विचार आपण अखिलजींना विचारू शकता. बिलकुल ती बरोबर पटकन बोलतात, अखिल चित्रे 30 सेकंदात सांगा, कोण कोणाला फोन करणार आहे? फोन करणार आहे की नाही करणार आहे? फोन कोण प्रचंड कोणाला पाणी करत गेलेलं जरी आहे. असतील त्यामुळे तर जो त्याचे निर्णय काय घेतात तो राजसाहेब त्याचे काय ठाकरेच घेतील ट्रान्स्क्रिप्ट माध्यमांपर्यंत येणार नाही जोपर्यंत त्याचा खुलासा त्या दोघांना करायचा नसेल. तर म्हणून फोन होतंय की फोन नाही होतंय हे काय मला इथे बसून किंवा अभ्यंकर साहेबांना तिथे बसून किंवा तुम्हाला इथे चॅनलवर कळणार नाही. म्हणून वेट अँड वॉच. जेव्हा कधीही त्या दोन पक्षाचे पक्षप्रमुख हा निर्णय जग जाहीर करायचं ठरवतील तेव्हा ते होईल. आणि हा ह्याच्यात कोणत्याही प्रकारचा ट्रॅप नाही. तुम्ही आता ट्रॅप वगैरे हा विषय काढला, आमच्यात कोणत्याही प्रकारचं दोघांच्याही मनात कोणत्याही प्रकारचे असे विचार नाही. राजसाहेबांनी देखील अत्यंत प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या हिताबद्दल मांडणी केली आणि त्याचीच री धरून उद्धव ठाकरे साहेबांनी देखील त्याला प्रतिसाद दिला. इतकंच त्याच्यात खरं आहे. ठीक आहे. डॉक्टर वाघमारे आपल्या सोबत आहेत, गणेश खंडकर पण आहेत आणि अनिकेत जोशी आहेत. आता या तिघांच्या माध्यमातून चर्चेचा पुढचा टप्पा असा की या संपूर्ण स्थितीमध्ये जर डॉक्टर वाघमारे दोन भावांना एकमेकांना फोन करायचा आहे का नाही करायचा आहे याचा निर्णय होत नाहीये तर तुमचं तरी काही ठरतंय का? मिशन पालिका या अंतर्गत तुम्ही नक्की किती जागा लढणार, कोणासोबत लढणार आणि सोबत लढणार आहात की नाही? याची सगळी उत्तरं अशी आहेत की मिशन पालिका ही महायुतीच्या बॅनर खाली आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी, अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी, असे तिन्ही पक्ष महायुती खाली या महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की आदरणीय राजसाहेबांबरोबर आमचे चांगले संबंध आहेत
आमचे नेते आदरणीय उदय सामंतजी त्यांच्या संपर्कात आहेत. सकारात्मक चर्चा चालू आहे. त्या चर्चा एका बाजूला चालू राहतील. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्ष म्हणून आमची ही तयारी जोरात सुरू आहे. संघटनेच्या लेवलवर, कार्यकर्त्यांच्या लेवलवर, बूथ लेवलवर आम्ही काम करतोय. जी वाघमारेजी, आपण पाणी प्या, आपल्याला ठसका लागलेला दिसतोय. दरम्यानच्या काळात मी गणेश खंडकर यांच्यापर्यंत जाऊन परत आपल्यापर्यंत येतो. गणेश खंडकर, या संपूर्ण स्थितीतला जो एक आणखी कळीचा मुद्दा येतो तो म्हणजे असा की महायुती खऱ्या अर्थानं महायुती म्हणून असेल हे वारंवार शिवसेनेकडून सांगितलं जात आहे. वस्तुस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळवायच्यात आणि प्रसंगी भाजपा वेगळी जाऊ शकते. हे निरीक्षण आहे, माझं निरीक्षण आहे. आपलं उत्तर? बघा, असं आहे की आपला पक्ष महापालिकेमध्ये अधिक जागा जिंकावा असं प्रत्येकाला वाटतं. आम्हालाही वाटतं. तसं राजू वाघमारे ते त्यांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांना देखील वाटत असेल. पण आम्ही कायमच युती महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत हेच आमचं सांगणं आहे. आणि आमच्या कुठल्याही नेत्यांनी आतापर्यंत स्वतंत्रपणे भूमिका मांडली असं आहे का एकदा तरी? आम्ही एकत्रच लढणार आहोत ना. मी तुम्हाला मगाशीच प्रसादजी म्हणालो, आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. ठीक आहे, पटकन अखिल चित्रेंपर्यंत पोहोचूयात. अखिल चित्रे, तुम्ही महायुतीला हरवू शकणार आहात का? का हरवू शकणार नाही? 100% हरवणार. 3 जण एकत्र आहेत विरुद्ध एक. म्हणजे बघा ना किती घाबरतात. तिघं एकत्र मिळून एकाशी लढणार तर एक आपली ताकद दाखवेल. ते मुंबईकरांच्या जीवावरती दाखवेल. येणाऱ्या जर त्यांनी ते तिघांनी एकत्रच लढायचं ठरवलेलं तर आम्हाला काय स्वागतच आहे. तिघं एकत्र लढा किंवा अजून जे फोडाफोडीचं चालू आहे अजून बघा 3-4 2-4 पक्ष एकत्र येत आहेत तर त्या सगळ्यांना घ्या. सगळ्यांना एकत्र एकदाच काय ते चिटपट काय ते म्हणतात ना रेसलिंगमध्ये ते करू. गणेश खंडकर हसतात तुम्हाला. आता काय आहे ना, प्रत्येक जे काय जर आता इतिहासात बोलायचं झालं किंवा सायन्समध्ये बोलायचं झालं, कुठची गोष्ट जर कोणी नवीन सांगितली ना तर ते माणसाला हसण्यावर नेतात. ठीक आहे. आईन्स्टाईननी जर तेव्हा सांगितलं असतं ना काहीतरी त्याच्या टेक्नॉलॉजी बद्दल की काय निर्माण करतोय तर लोक तेव्हा पण हसलेले. त्या प्रकारे कणखर ते हसतायत तर त्यांनी हसू द्या. पण शिवसेनेची कणखर भूमिका काय असते ते त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत कळेल आणि दिसेल सुद्धा. कणखर भूमिका सहन करायला तयार आहात? आम्ही सगळं सहन केलं साहेब. आमच्या सोबत निवडणुका लढले. एकाच मंचावरती मुख्यमंत्री कोण म्हणून उल्लेख केला. दुपारी 12 नंतर यांनी फोन घ्यायचा बंद केले आणि काय काय केलं ते यांना अभिनंदन आहे त्यांचं. आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही तुमची भूमिका मांडा. तुम्ही मैत्र एकदा फक्त आम्हाला सांगाल का? तुम्ही आमच्याबद्दल प्रश्न विचारताय चित्रे साहेब, एकदा फक्त सांगा. तुम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लोकसभा लढलात, विधानसभा लढलात. या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुम्ही काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढणार आहात का? मी तर आता युती म्हणून लढायला तयार आहे. तुम्ही बोलू शकता का की आम्ही काँग्रेस सोबत लढायला तयार आहोत? बोलू शकता तुम्ही? चित्रे, उत्तर आहे का या काय आहे मुद्द्याचं? ना, निवडणुकीची स्ट्रॅटेजी हे चॅनलवर सांगण्याची गोष्ट नाहीये. निवडणुकीची जी काही तुम्ही स्ट्रॅटेजी आम्हाला असेल तर कशाला तुम्हाला विचारताय? मैदानात तिकडे दाखवू. नाही चित्रे, हा मुद्दा निवडणुकीच्या स्ट्रॅटेजीचा नाहीये हो. हा मुद्दा अतिशय सोपा आहे की आम्ही एकत्र लढू किंवा नाही लढणार. उत्तर का नाहीये याचं? का उत्तर? समजा आम्हाला जरी एकत्र लढायचंय तर आता हे इकडे सांगून काय साध्य होणार? आणि समजा आम्हाला एकत्र नाही लढायचंय तर आता न्यूज चॅनलवर सांगून काय साध्य होणार? जी, डॉक्टर वाघमारे त्यांनी आपसात ठरवलं त्यांचं सांगायचं. त्यांनी डॉक्टर वाघमारे सांगितलं. काही बोलू इच्छित आहेत? नाही, कसं आहे की जी काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पदोपदी आजही अपमान. अरे तुम्ही इतके वर्ष होता ना त्या काँग्रेसमध्ये, तो अपमान सहन करत होता इतके वर्ष का तुम्ही सर इतके वर्ष होता ना त्या काँग्रेसमध्ये, इतके वर्ष तुम्ही चॅनलवर त्यांची बाजू मांडली तेव्हा ते अपमान सहन करत होता का तुम्ही? आणि तो अपमान आता तुम्हाला साक्षात्कार झाला. बोलताना मी तुम्ही अपमानाबद्दल बोलताय हो. तुमचा अपमान झाला. इतके वर्ष तुम्ही तो अपमान सहन केला. मला वाईट वाटतंय. सहन करायची ताकद ठेवा. मला बोलू तर द्या. बोला. माझं एकच मत आहे सुहासजी की यांना ना काँग्रेस विचारत आहे ना यांना शरद पवार साहेब विचारत आहेत. यांची परिस्थिती लाचार परिस्थिती आहे. कारण यांच्याकडे आता कार्यकर्ते राहिले, माहितीचा स्रोत काय तुमच्या? त्याच्यामुळे लहानपणी एक गोष्ट आहे, बेडूक किती फुगू लागू आहे शिंदे गटाला. बरोबर.
फरक पडत नाही. ठीक आहे, मग एक वाघमारेजी, वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला आपला आवाज पण मध्ये मध्ये कट होतोय. मी पटकन पुढचा प्रश्न घेतो. तुमच्या लेखी उद्धव ठाकरे गटाला जर एकटं लढायचं असेल किंवा त्यांच्या आघाडीत लढायचं असेल, मुंबईत मतदान कोण करणार आहे? मुंबईचा मुसलमान मतदान करणार आहे? मुंबईचा अमराठी माणूस मतदान करणार आहे? कोण मतदान करणार आहे? बघा, मुंबईतल्या मराठी माणसाने आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने शिवसेनेला म्हणजे आम्हाला कौल दिलेला आहे. आमचे तेवढे आमदार निवडून आलेले आहेत. हे आम्ही सिद्ध केलंय की तो मराठी माणूस मुंबईतला आणि महाराष्ट्रातला आमच्या बरोबर आहे. राहिला प्रश्न मुस्लिमांचा, तर त्याच्यातले काही मुस्लिम जे बॉम्बस्फोट वगैरे अतिरेकी हल्ल्यातले आहेत ते उद्धव ठाकरेंना मतदान करू शकतात. आणि त्यातले काही घेतले भारतीय जनता पार्टीत काल परवा. त्याच्यातले ज्यांच्याकडे हे जाऊन हात जोडतील त्याच्यातले काही लोक यांना मतदान करतील. मराठी माणूस यांना मतदान करणार नाही, कारण मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठीच्या हितासाठी उद्धव ठाकरेंना मत देऊन काही फायदा नाही. ठीक आहे, अखिल चित्रे, पटकन 30 सेकंदात उत्तर द्या. मला शेवटच्या एका प्रतिक्रियेसाठी अविनाश अभ्यंकरांना बोलतं करायचंय. काय आहे, शिवसेना मराठी माणसाच्या हितासाठी मुंबई महानगरपालिकेवरती भगवा रोवणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे क्लिप सेव्ह करून ठेवा. आणि राहिला प्रश्न इतकं ते आतंकवाद, काय ते दाऊद गँग वगैरे बोलतात, 2 दिवसाआधी सगळ्या माध्यमांवरच पाहिलं मी. यांचे एक नेते घसा ओरडत होते की ते विधानसभेत पण फोटो बिटो दाखवले, त्यांना भारतीय जनता पार्टीत गाजावाजा करून घेतला. आता महायुतीत एकत्र आहे म्हणून मी त्यांना बोलतोय, नाहीतर ते बोलतील आमच्या पक्षातलं नाही. ठीक आहे, पण तुम्हाला मतदान कोण करणार आहे? आम्हाला म्हणतात मुंबईची जनता करेल. इतके म्हणजे वर्ष मराठी मुंबईची माणूस करणार आहे का हो, मुसलमान 100% करणार आहे? मराठी माणूस करेल. मराठी माणसंच करतील. प्रसादजी, मला बोलायचं आहे. 1 मिनिट, वेळेची मर्यादा आहे. अविनाश अभ्यंकरांना आधी संधी देणार आहे. अविनाश अभ्यंकर, जाता जाता 30 सेकंदात एक उत्तर लागेल. आपण सातत्यानं हे सांगताय, कोणत्याही स्थितीमध्ये मनसेला ग्राह्य धरू नका, गृहीत धरू नका. गृहीत कोणी धरायचं नाहीये. मनसेला भाजपानी गृहीत धरायचं नाहीये का मनसेला उद्धव ठाकरेंनी गृहीत धरायचं नाहीये? कुठल्याच पक्षांनी मनसेला किंवा राजसाहेबांना गृहीत धरता कामा नये. कारण 100% आम्हाला लाखाच्या वरती मतदान झालेलं आहे आणि नक्की आम्ही सुद्धा आता तळागाळापर्यंत गेलेलो आहोत. वर्तमानात किंवा भविष्यात काय होईल त्याची आपण सगळेजण वाट बघूया. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की नक्की या मुंबईतील नाही तर महाराष्ट्रातील मतदार हा 100% पूर्ण ताकदीने यावेळेला राजसाहेबांच्या मागे उभा राहील. याबद्दल आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. हेच मी तुम्हाला. अविनाश अभ्यंकर म्हणतात की राज ठाकरेंच्या पाठीशी पाठबळ मिळेल, जनतेचं असेल. मला पटकन गणेश खंडकर, शेवटच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न. तुम्ही खुलासा करणं गरजेचं आहे. तुम्ही राज ठाकरेंवर जरा जास्तच ओझं टाकताय का, अपेक्षांचं आणि त्याचबरोबर प्रतिसादाचं सुद्धा? नाही प्रसादजी, बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो. मी मगाशी म्हणून तुम्हाला म्हणालो की राजसाहेबांची 2014-19 आणि मी तुम्हाला उदाहरणं का दिली का, तर त्यांची भूमिका काही असेल पण त्यांनी संबंध जपलेले आहेत, त्यांनी शब्दांच्या मर्यादा पाळलेल्या आहेत. दुसऱ्या विषयी बोलताना ते का मर्यादेच्या पलीकडे तोडून बोलत नाहीत. कधीतरी भेटण्याची संधी मिळाली तर भेटता यावी यासाठी ते स्पेस ठेवतात आणि तो त्यांचा स्वभाव आहे. तुम्ही मग एक सातत्याने आता प्रश्न विचारताय की मतदान कोण करणार शिवसेनेला, उभाठाला. मी तुम्हाला एक सांगतो प्रसादजी, लोकसभा आणि विधानसभा मुंबईमध्ये जे काही आमदार उभाटाचे निवडून आले, तर थोडंसं जर विश्लेषण केलं, मी जिल्हाध्यक्ष होतो म्हणून मला पूर्ण माहिती आहे की या मुंबई शहरामध्ये हिंदुत्वाच्या विरोधात जो जाईल, बरोबर आहे की नाही, तो म्हणजे हिंदुत्व म्हणून आम्ही एका बाजूला असताना काही मुस्लिम वस्त्यांमध्ये जे 100% मतदान शिवसेनेला झालं, जे आजपर्यंत कधी झालं नव्हतं, ती हीच जमेची बाजू धरून ते आता बोलताय. त्याचं कारण ठीक आहे. जो आपण सवयीप्रमाणे शिवसेना बोलून गेलात. तुम्हाला कदाचित उद्धव गट म्हणायचा असेल, पण या चर्चेत आपल्याला भूमिका मांडत असताना आपण आपली भूमिका मांडत असताना आपली मतं सगळ्यांची नोंदवून घेतली आहेत. वेळ मर्यादेमध्ये मला इथेच थांबावं लागतंय. आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. विशेषतः या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.